गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला अप्रॉक्सिमेशन टॉपिक बघणार आहे. अप्रॉक्सिमेशन म्हटलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे 2.2 एक्झरसाइज. यामध्ये एक न्यूमरिकल बोर्ड मध्ये येणार असतो. 2 मार्कला येणार की 3 मार्कला येणार ते तर बोर्डवाले ठरवतात, पण एक न्यूमरिकल येणार आणि ही अशी एक्झरसाइज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं स्कोरिंग स्कोप आहे. फक्त एक लॉग वाला पोर्शन सोडला जिथे थोडंसं काळजीनं करायचं आहे. बाकी सगळे टाईपचे न्यूमरिकल सिंपलेस्ट आहे. तर आपण त्या टॉपिकला करू. जास्तीत जास्त मुलांनी सबस्क्राईब करा, तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि लाईक सुद्धा करत चला. काही कमेंट देत चला की सर इथे हे पाहिजे तिथे ते पाहिजे. आपण सगळ्याच गोष्टी आता नवीन नवीन पद्धतीने सुरळीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त तुमचं सहकार्य हवं मी. ठीक आहे, तर आज आपण आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया. तर ते आहे की मी जसा एक प्रश्न दिला पहा. अप्रॉक्सिमेशनचा मेन फॉर्म्युला काय? f ऑफ a प्लस h. याला अप्रॉक्सिमेट करायचा. हा जो सिम्बॉल आहे इक्वल टू च्या वर खाली एक डॉट, वर एक डॉट द्यायचा, खाली एक डॉट द्यायचा. f ऑफ a प्लस h f डॅश ऑफ a हा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला आहे. आज जेवढे पण न्यूमरिकल आपण करणार आहे सगळे या फॉर्म्युल्यावर अवलंबून आहे. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यूब रूट ऑफ 28. हा तुमच्या एक्सरसाइज मधला न्यूमरिकल. 28 च्या क्यूब रूटची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? सगळ्यात पहिलं स्टुडंट बघा, तुम्ही f ऑफ x साठी डिसाइड करायचा. f ऑफ x काय असते? तुमचा क्यूब रूट ऍज इट इज राहणार. फक्त 28 च्या जागी तुम्ही x घ्यायचा. लक्ष द्या, तिथे स्क्वेअर रूट असता तर मी स्क्वेअर रूट x घेतला असता. फोर्थ रूट ऑफ काही एखादी नंबर असता तर फोर्थ रूट घेतला असता. x आला पाहिजे. त्याला x ला असं लिहा x रेज टू पॉवर 1/2. असं लिहिण्याचं कारण काय? तुम्हाला डिफरन्शिएशन करता आलं पाहिजे. लगेच याचा डिफरन्शिएशन काढून घ्यायचं. याचं डिफरन्शिएशन काढताना माहिती तुम्हाला कोणत्या फॉर्म्युल्याची गरज पडणार आहे? या d/dx ऑफ x रेज टू पॉवर n which is equal to n into x raised to power n minus 1. आता हा जो आहे तो 1/3 खाली येणार. खाली आला की 1 मधून 3 ला मायनस करा. 1 मधून 3 ला मायनस केलं तर हा -2/3 येणार. ठीक आहे, बऱ्याचशा मुलांना -2/3 कसं आला ते कळत नाही. 1/3 -1 करा. इथे 3 इथे येणार 1 - 3/3 which is equal to -2/3. बरोबर. आता तुम्हाला आन्सर कोणाकडे आहे? 28 चा काढायचा आहे. या 28 ला घ्या. बघा डिफरन्शिएशन चुकायला नको. डिफरन्शिएशन चुकलं की गडबड होणार. हा जो 28 आहे त्या 28 ला स्प्लिट करा. 28 ला कसं स्प्लिट करायचं? त्याच्यामध्ये जो एक नंबर आहे तो क्यूब आला पाहिजे. पहा 27 हा 3 चा क्यूब आहे. तर 27 प्लस 1 येणार. समजा 26 असतं तर 27 - 1 केलं असतं. 24 असतं तर 24 प्लस 3 26 -3 केलं 2 केलं -3 केलं असतं. हे असं कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. आणि बघा हे झालं की तुम्ही मग a ची व्हॅल्यू घ्यायची. a ची व्हॅल्यू आहे 27, h ची व्हॅल्यू आहे 1. बरोबर. आता हा जो 27 आहे एकदा मेन फंक्शन मध्ये पुट करायचा, एकदा त्याच्या डिफरन्शिएशन मध्ये पुट करायचा. तर मेन फंक्शन म्हणजे f ऑफ x. लक्ष द्या, f ऑफ x म्हणजे f ऑफ 27 इथे पुट करायचं क्यूब रूट ऑफ 27 which is equal to 3 आणि इकडे पुट करायचं f डॅश ऑफ a. इथे येणार f डॅश ऑफ 27 म्हणजे काय? इथे 1/3 इथे येणार 27 रेज टू पॉवर -2/3. बरोबर का? तर हा येणार 1/3. खाली जर आला तर हा 27 रेज टू पॉवर 2/3 प्लस होणार. बरोबर का? हे लिहिणं गरजेचं आहे. आता तो जो 27 आहे त्याला कसं लिहायचं? त्या 27 ला लिहायचं 3 चा क्यूब म्हणजे हा येणार 1/3 इंटू 3 चा क्यूब रेज टू पॉवर 2/3. हा 3 कटला म्हणजे 3 चा स्क्वेअर होणार. हे इथे बरोबर लिहा. तर f डॅश ऑफ a इक्वल टू 1/3 इंटू किती येणार? 1/3 स्क्वेअर विच इज इक्वल टू इक्वल टू किती येणार? 1/3 इंटू 1/9 म्हणजे हे येणार 1/27. आलं लक्षात? या दोन्ही व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन जर बरोबर आलं असं वाटत असेल तर तुम्हाला हे सगळे छोटे छोटे जे पार्ट आहेत ते चांगले ऑब्झर्व करा. आता 1/27 ला डिवाइड करा. मी तुम्हाला आता डायरेक्ट व्हॅल्यू पण लिहून देऊ शकतो की 1/27 ची व्हॅल्यू किती येते. पण ठीक आहे, तुम्हाला काढून दाखवतो म्हणजे बऱ्याचशा मुलांना ते काढायचं कसं ते पण लक्षात राहील. एवढं सगळ्यांना कळलं? एकदा परत सांगतो. तुम्हाला या फंक्शनचा आन्सर काढायचं होतं. दिलेल्या फंक्शनला क्यूब रूट घ्या. क्यूब रूटचा अर्थ होतो x रेज टू पॉवर 1/3. तो जो 1/3 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ठीक आहे, हे दोनही फंक्शन तुमचे एकदम करेक्ट पाहिजे, नाहीतर थोडीशी गडबड होणार.
हा 28 आहे म्हणजे क्यूबच्या पुढे आहे, म्हणून 27 प्लस 1 घेतला, a ची व्हॅल्यू याच्यात पुट केली तर आन्सर 3 आलं, a ची व्हॅल्यू याच्यात पुट केली तर आन्सर 1/27 आलं. ठीक आहे. आता याला डिवाइड करायचं आणि मेन फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. तर डिव्हिजनचा प्रोग्राम आता आपण इकडे करू. पहा 1 ला 27 ने डिवाइड करत आहे, डिव्हिजन जातच नाही, 10 केले बरोबर, परत जात नाही, इथे परत 100 केले, 27 3 जा 81 होणार, इथे वाचले 19 वाचले, 19 मध्ये जात नाही ते 0 द्या म्हणजे 0 दिला, इकडे 0 येणार, 27 7 जा किती येणार 189 आला, 1 वाचला, इकडे एक 0 दिला पण चालत नाही, कळलं का, जात नाही ना. तर तुम्हाला आता इथे परत डिव्हिजन करायचं आहे, इकडे एक 0 द्या, तेव्हा कुठं तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करता येईल. पहा हे थोडंसं करताना इथे गडबड झाली, लक्ष द्या. 180 इथे 0 द्यायची गरजच नव्हती, इथे डायरेक्ट 7 जाणार होता, इथे 1 वाचला, इकडे 0 दिला पण जात नाही म्हणून इथे 0 दिला, 0. ठीक आहे. एवढं तुमचं ऍक्च्युअली मेन कॅल्क्युलेशन माहिती काय असायला पाहिजे, पॉइंट नंतरचे 2 डिजिट हे करेक्ट असायला पाहिजे. आपण थोडेसे कॅल्क्युलेशन वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये गडबड करून शकतो. पॉइंट नंतर 2 डिजिट करेक्ट आहे, तुम्हाला मार्क मिळणार, जास्तीत जास्त कॅन्सलेशन नाही होणार. आता एखादी वेळा काटेल तो अपवाद. तर आता इथे फॉर्म्युला पुट करा. काय फॉर्म्युला, f ऑफ a प्लस h, f ऑफ a इथे येणार म्हणजे तुम्ही याला असं लिहिलं तरी झाले 0.037. ठीक आहे, एवढे पुरेसं आहे, प्लस h इंटू f डॅश ऑफ a. f ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे, f ऑफ a ची व्हॅल्यू 3 आहे, प्लस h ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, f डॅश ऑफ a म्हणजे इथे असणार 0.370, इथे येणार 3 प्लस 0.0370. याला ऍड करा 3.0370 f ऑफ a प्लस h. यालाच तुम्ही म्हणू शकता क्यूब रूट ऑफ 28 इक्वल टू 3.0370. अशा प्रकारे तुम्ही कोणाचे कॅल्क्युलेशन करू शकता. आलं का. पॉइंट नंतर मी तुम्हाला 2 डिजिट म्हटलं होतं, तरी पण आपले पॉइंट नंतर डिजिट किती आले, 4 पुरेसे आहे. तुम्हाला पूर्ण मार्क दिले, कळलं का. आता याच्यासारखे दुसरे न्यूमरिकल आहे. बघा दुसरा न्यूमरिकल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4.01 रेज टू पॉवर 3. ठीक आहे. आता तुम्ही सर्वात आधी f ऑफ x ची व्हॅल्यू ठरवायची, म्हणजे 4.01 ला तुम्ही क्यूब घ्यायचा आणि इथे येणार x क्यूब. क्यूब तर त्यांनी म्हटलंच होतं. f डॅश ऑफ x म्हणजे येणार 3x स्क्वेअर. आता तुम्ही ते 4.401 ला घ्या, इथे येणार 4 प्लस 0.01. हे झाली a ची व्हॅल्यू, हे झाली h ची व्हॅल्यू. इथे लिहायचं we take a equal to 4 h equal to 0.01. हे जे a ची व्हॅल्यू आहे ते मेन दोन्ही याच्यामध्ये पुट करायची. बघा सगळ्या न्यूमरिकल मध्ये एकच पॅटर्न आहे. तुम्हाला f ऑफ x बरोबर म्हणजे सिलेक्ट करता आला पाहिजे, तो येईल ना. तुम्ही बघायचं इथे क्यूब आहे का म्हणजे x क्यूब, इथे रेज टू पॉवर 4 आहे का x रेज टू पॉवर 4, स्क्वेअर रूट मध्ये आहे का रूट ऑफ x, क्यूब रूट मध्ये आहे का क्यूब रूट ऑफ x. x हा मेन पार्ट आहे, त्याचा हा डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे. जो पण नंबर आहे त्याला स्प्लिट करा. 4 ला 4.01 ला स्प्लिट केलं तर 2 पार्ट झाले. हा a चा पार्ट झाला, हा h चा पार्ट झाला. आता हा जो पार्ट आहे हा दोन्ही याचा स्प्लिट करायचा. इथे येणार f ऑफ a, इथे येणार f ऑफ 4, इथे किती येणार 4 चा क्यूब येणार, 4 चा क्यूब किती असते 64 बरोबर. इथे येणार f डॅश ऑफ a, f डॅश ऑफ a म्हणजे 4 चा क्यूब याचा स्प्लिट करायचा, तर हे येणार f डॅश ऑफ 4. f डॅश ऑफ 4 येणार 3 into 4 स्क्वेअर म्हणजे येणार 3 into 16. 3 into 16 किती झाला 48. आलं का लक्षात. इतकं सोपं असते. आता मेन फॉर्म्युला लिहा आणि सबस्टिट्यूट करून द्या. आपला मेन फॉर्म्युला कोणता आहे, f ऑफ a प्लस h
हा किती येणार एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए, बरोबर, अप्रॉक्सिमेट साइन म्हणतात. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे 64, इथे 64 लिहायचं, प्लस एच ची व्हॅल्यू किती आहे, एच ची व्हॅल्यू आहे 0.01, हा आला 0.01 इंटू एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे 48 आहे, 48 आला. मग 64 झाला बघा, 1 ने 48 ला मल्टिप्लाय केलं तर 48च येणार, प्लस पण पॉइंट नंतर 2 डिजिट आहे तर मग इथे 0 पॉइंट नंतर 2 डिजिट आहे. आता याला ऍड करा, हे झालं तुमचं आन्सर 64.48. बघा किती सोपं आहे. असे न्यूमेरिकल कोणाला नाही येणार, सगळ्यांनाच येईल. हा न्यूमेरिकल आला असं 3 मार्कला येतो जास्तीत जास्त, 2 मार्कला एमसीक्यू याच्यातला फार कमी आला, पण एखादी छोटा राहिला येऊ पण शकतो. सगळ्यांनी चाललं बघा आणि सिम्प्लिफाय करा. स्टुडंट जसे आता हे साध्या प्रकारचे न्यूमेरिकल होते तसे काही डिफरंट प्रकारचे न्यूमेरिकल पण असतात. जसं कॉस साइन मध्ये न्यूमेरिकल असेल त्याला वेगळ्या प्रकारे टॅकल करावं लागते, इन्व्हर्स फंक्शन मध्ये असेल तर वेगळ्या प्रकारे, म्हणजे फॉर्म्युला तर एकच लागणार आहे पण सुरुवात त्याची वेगळी असते. बघा तुम्हाला जर प्रॉब्लेम तुम्हाला डिफरन्शिएट करायची असेल तर इनिशियल 4-5 लाईन मध्ये डिफरन्शिएट होणार आहे. हा पोर्शन कुणाचाही सारखाच असणार आहे इथला, फक्त सुरुवातीला तुम्हाला तो फंक्शन आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. जसं बघा आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मुलं साइन कॉसच्या क्वेश्चनला खूप घाबरतात, पण असं काही घाबरण्यासारखं नाही, तुम्ही बघूनच घ्या. इथे येणार कॉस, इथे येणार 60 डिग्री कॉमा 30 मिनिट्स. आता पहा तुम्हाला असाच प्रश्न येणार आणि सोबत काही व्हॅल्यू पण दिल्या असते. व्हॅल्यू दिलेले आहे 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175, √3 ची व्हॅल्यू पण दिली आहे 1.732. आला का लक्षात? या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतात जास्तीत जास्त. आता मला सांगा हे जे तुम्हाला पोर्शन अटॅच झालेला आहे कोणाला अटॅच झालेला आहे, कॉसला अटॅच झालेला आहे, cos x ला. cos x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो -sin x. पहिला सगळ्यात प्रायमरी कंडिशन्स आहे की या तुम्ही सिलेक्ट केल्या पाहिजे. तर देअरफॉर आता इथे नाव घ्यायचं 60 डिग्री आणि इथे येणार 30 मिनिट्स, तर हे a ची व्हॅल्यू झाली आणि हे h ची व्हॅल्यू झाली. देअरफॉर वी टेक a इज इक्वल टू 60 डिग्री आणि h इक्वल टू 30 मिनिट्स, बरोबर. आता हे जे 60 डिग्री आहे हे दोन्ही याच्यात पुट करा. Therefore a equal to f of 60 degree, f of 60 degree पुट केलं तर cos 60 डिग्री येणार. cos 60 डिग्री म्हणजे किती असते 1/2, म्हणजे आन्सर येणार 0.5. कळलं? बघा किती सोपं होतं. तुम्हाला फक्त सिलेक्शन जमलं पाहिजे, सिलेक्शन जमलं की सगळं पटपटच येणार. आता जसं तुम्ही याच्यात पुट केलं तसं f dash of a मध्ये येणार. इथे येईल f dash of 60 डिग्री, f dash of 60 डिग्री म्हणजे याच्यात पुट करायचं -sin 60 डिग्री. हे लक्ष द्या, sin 60 डिग्री तुम्हाला माहित पाहिजे √3/2 असते. आता √3/2 ची व्हॅल्यू दिलेली आहे -1.732. याला डायरेक्ट डिवाइड करायचा. याचं डिव्हिजन केलं तर आन्सर 0 पॉइंट मध्ये येणार, कारण ऑलरेडी तो पॉइंट मध्ये होता. त्याला डिवाइड करा 866 येते. सोपंच आहे ना. पहा 8 चा डिव्हिजन जाणार मग 1 कॅरी होणार, बरोबर आहे. 8 2 जा 16, 13 आले, 6 2 जा 12 म्हणून एक 6 आला, परत एक 1 कॅरी झाला, बाहेर 2 होता म्हणून 6. आलं लक्षात? आता तुम्ही सगळ्या व्हॅल्यू काढल्या, सगळ्या व्हॅल्यू काढल्या की पुट करायचा विषय आता सुरू करायचा. अप्रॉक्सिमेट f ऑफ h ची व्हॅल्यू किती आहे 0.5 आहे, प्लस h ची व्हॅल्यू किती आहे, h ची व्हॅल्यू आहे 30 मिनिट्स. याला लक्षात ठेवा 30 मिनिट्सला 60 ने डिवाइड करायचं. कोणी असो कितीही मिनिट असो त्याला 60 ने डिवाइड करायचं. 0 0 कटला, 3 1 जा 3 2 जा म्हणजे हाफ डिग्री म्हणतात. लक्षात ठेवा 30 मिनिट्सला, आणि हाफ डिग्री म्हणजे ते 0.0175 डिवाइडेड बाय 2. याचा आन्सर येते पहा इथे ऑलरेडी पॉइंट नंतर एक 0 आहे, तुम्ही त्याला परत डिवाइड करता काय म्हणजे पॉइंट नंतर 2 0 आणि 875. लक्षात ठेवा हे एवढं जास्त वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. पॉइंटच्या नंबरला जर तुम्ही डिवाइड करत असेल तर ऑलरेडी तो डिजिट मध्ये आहे, त्याला अजून कमी करायचा म्हणजे 0.175 पेक्षा कमी झाला, तो हाफ झाला ना. तर 0.00875 हे कोणाची व्हॅल्यू आहे, ही h ची व्हॅल्यू आहे,
बरोबर का? ठीक आहे. हा आता सगळ्या व्हॅल्यू पुट करा. आपल्याला h ची व्हॅल्यू मिळाली 0.00875 इंटू, ठीक आहे, तुम्हाला हे व्हॅल्यू किती आलेली आहे -0.866. आता पहा 0.5 येणार मायनस, कारण हा प्लस मायनस मायनस होणार. आता तुम्हाला या दोन नंबरचं फक्त सबट्रॅक्शन करायचं, मल्टिप्लिकेशन करायचंय. मल्टिप्लिकेशन मधून जे पण आउटपुट येईल ते मेन्शन करा आणि ते जेवढा मोठा आन्सर असेल ते याच्यातून सबट्रॅक्ट करा. ठीक आहे. आता पहा बरोबर, आता आपण लक्ष देऊन करूया. इकडे ते डायरेक्ट आन्सर काढायचं आहे, मी इकडे करतो मल्टिप्लिकेशन. जसं मल्टिप्लिकेशन करत असताना 875 आणि 866 हे दोन नंबर घ्यायचे, कारण आपल्याला नंबरशीच कॅल्क्युलेशन आहे. मग डेसिमलचं आपण बघूया. हे झाले 30, कॅरी 3 झाले. हे किती झाले 42, 5 झाले, म्हणजे इथे कॅरी 4 आहे. हे झाले 48 म्हणजे 52, 48 आणि हे झाले 56, कारण हे होतं. इकडे आला 0, 5, 6, 5. ठीक आहे. हे इकडे आला, मग हा आला 0, बरोबर. 40 झाला, मग इथे 56, 60 झाला, इथे 6 कॅरी. हे झाले 88 आणि हे झाले 70. ठीक आहे. 0, 5, 12, किती झाले हे 7, 12, हे झाले 6 आणि हे झाले 7, बरोबर. आता याचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 0.0075775. ठीक आहे. याचं सबट्रॅक्शन केलं तर तुम्हाला आन्सर येईल 0.4924. आता याचं सबट्रॅक्शन जर तुम्हाला येऊन जाईल, इकडे करा 0.5. इथे बघा किती 0 आहे, 2, 4, 6 आणि 7. 1, 2, 3, 4, 5. तुम्हाला 60 डिजिट पाहिजे ना, म्हणजे थोडंसं इकडे घ्यायला लागेल. 0.5, 1, 2, एकूण टोटल 60 डिजिट पाहिजे ना, तर 3, 4, 5, 6, 7. हा 0.0075775. याला बरोबर करा. हे आले 2, हे आले 2, हे किती आले 4 आले, इथे किती आले 6, किती आले 2 आले, इथे 9 आले, इथे 4 आले, बरोबर का? हे झालं 0.4925. मल्टिप्लिकेशन करताना बरोबर करा. इथे आपण थोडंसं मागे पुढे केलेलं असेल, कारण इथे कमी स्पेस आहे, सहसा होत नाही, तर थोडंसं लक्ष द्या. तुम्ही सगळं करून घ्या. हे मल्टिप्लिकेशन बरोबर यायला पाहिजे. मल्टिप्लिकेशन इथे चुकण्यासारखं तर काही आहे नाही, पण बऱ्याचदा असं होतं की आपण नंबर बरोबर लिहित नाही. हे बघा, जसं आता आपण एकदा करूनच बघू. 6, 5 चा 30, कॅरी 3 आले. 6, 7 चा 42, कॅरी 4 आले, 5 आले, तिथे कॅरी 4 झाले. 48, 52 झाले, तर हा झाला तर 0, 5, 2, 5, बरोबर का? लक्ष द्या. आता हे झाले 40, ठीक आहे, आणि हे 56 हे झाले 60. ठीक आहे. हे 88 म्हणजे 64 झाले, हे झाले 70. 0, 5, 7, 7, 5, 7, बरोबर आहे. 7, 5, 7, 7, 5 आलं लक्षात ना. आणि आता डेसिमलचं कसं करायचं होतं? 0 हा जो होतो 875 ते किती होता 0 नंतर 2 असं होतं, हे होतं असं, बरोबर. याला डेसिमल नव्हता असा 1, 2, 3, 4, 5, बरोबर, म्हणजे 5 डिजिट 6, 7, 8, 1, 2, 3, 4, 5, 6, बरोबर का? तर अजून एक पाहिजे होता 7. हे अशा प्रकारे करायचं आहे. मग पहा जेवढे काउंटिंग असेल इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. किती होते टोटल 5 होते, 5 आणि 3 किती 8 झाले. 8 झाले ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि नंतर म्हणून आपण हे तसं घेतलं. कळलं का? पॉइंटचे मल्टिप्लिकेशन करताना बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम आहे. काही विषय नाही, काउंटिंग करायची डेसिमलच्या नंतरच्या डिजिटची. बघा इथे 5 आले, इथे 3 आले, टोटल 8 आले. जोपर्यंत 8 डिजिट येत नाही तोपर्यंत डेसिमल द्यायचा नाही. 1, 2, 3, 4, 5, 6 तुमच्याकडे 6 होते, पण तुम्हाला 8 पाहिजे ना, तर 2 0 द्यायचे आणि नंतर 0 लिहायचं आणि मग ते आन्सर तिथे पुट करायचं. बघा मग आणि एक थोडीशी आपण मागे पुढे एक नंबर लिहिताना गोळ केला, तशी चूक आता आपण दुरुस्त केली. सगळ्यांना कळलं असेल. हा न्यूमरिकल चांगला करा. हाच न्यूमरिकल पाहिजे का इथे 60 डिग्री आणि 29 मिनिट्स मध्ये येतो. मग 29 मिनिट्स मध्ये आला की तुम्हाला h ची व्हॅल्यू -30 डिग्री घ्यायची, बस एवढंच. म्हणजे हा मायनस आणि मायनस मग पुढच्या याच्यात प्लस होणार आहे, कारण इथे ऑलरेडी मायनस होता म्हणून.
लक्षात ठेवा. तर इथे आता काय करायचं आहे, नेक्स्ट क्वेश्चन, कॉट इनवर्स 0.999. ठीक आहे, तर लक्ष द्या आता. कॉट इनवर्स इथेच राहा. कॉट इनवर्सला x घ्यायचा, f ऑफ x इक्वल टू कॉट इनवर्स x. बरोबर, याला डिफरन्शिएट करा. कोणी असो, तुम्हाला डिफरन्शिएट करणे हा प्रकार अनिवार्य आहे. तर डिफरन्शिएट केला तर f डॅश ऑफ x येणार. कॉट आहे ज्याचं अक्षर पहिलं c असते त्याचं मायनस असते, म्हणजे -1/x². ठीक आहे, आता तुम्ही तो नंबर घ्या. नंबर घेतला तर 0.999 येणार. 999 घेतला त्याला सबट्रॅक्ट कसं करायचं, 1 मायनस 3 डिजिट आले पाहिजे. मग 0.001 पहा, तिसरा डिजिट. 3 डिजिट आले तरच कॅल्क्युलेशन बरोबर येईल. 1 पॉइंट असे घ्यायचे, -0.001. इथे 9 येणार. कॅरी केला परत 9 येणार. कॅरी केला परत 9 येणार आणि 0. बघा आला. ही झाली तुमची a ची व्हॅल्यू, ही झाली तुमची h ची व्हॅल्यू. बरोबर, तर इथे घ्यायचं वी टेक a इक्वल टू 1, h इक्वल टू -0.01. आता ही जी a ची व्हॅल्यू आहे ती मेन फंक्शन मध्ये आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये. तर इथे लिहायचं नाव मेन फंक्शन f ऑफ a इक्वल टू f ऑफ 1 विच इज इक्वल टू cot इनवर्स 1. cot इनवर्स 1 म्हणजे π/4. चांगलं लक्षात ठेवा. आणि सोबत सोबत ही डेरिव्हेटिव्ह मध्ये पण पुट करायची. f डॅश ऑफ 1 म्हणजे कशामध्ये, -1/1 चा इथे येईल -1/1 + 1. इथे येईल -1/2 म्हणजे आन्सर किती आलं, -0.5. कळलं. दोनही व्हॅल्यू काढल्या. मेन फॉर्म्युला घ्या आणि सबस्टिट्यूट करून द्या. तर आपला फॉर्म्युला लिहायचा, वी नो दॅट इथे येणार f ऑफ a प्लस h, इथे येणार f ऑफ a प्लस h f डॅश ऑफ a. ठीक आहे, तर f ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे, f ऑफ a ची व्हॅल्यू आहे π/4 प्लस h ची व्हॅल्यू किती आहे, h ची व्हॅल्यू आहे -0.01 इंटू f डॅश ऑफ a किती आहे -0.5. बघा हा मायनस मायनस काय झालं प्लस, इथे येणार π/4 प्लस. आता पहा इथे 1 आहे ना, 1 नी 5 ला मल्टिप्लाय करा, 5 येणार. तुम्हाला पण माहिती आहे पॉइंट नंतर किती डिजिट आहे, 1 2 3 म्हणजे 3 झाले. तिकडला एक 4, तर 1 2 3 म्हणजे 4. आता तुमचा आन्सर करेक्ट. कळलं का, असं करायचं. तुम्ही म्हणाल सर π/4 ला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, हे एवढं लिहिलं तरी मार्क द्यावे लागेल. π/4 ची व्हॅल्यू काय असते, पाय ची व्हॅल्यू 7 किती असते 3.14. त्याला 4 ने डिवाइड करा आणि याला ऍड करा, किंवा आहे तेवढे आन्सर करेक्ट आहे. कळलं का सगळ्यांना. आणि सगळ्यांनी चांगले करायचे हे न्यूमरिकल. याच्यामधले माहिती का, 2 प्रकारचे न्यूमरिकल आहे, टॅन इनवर्स आणि कॉट इनवर्स. मी जाणून बुजून कॉट इनवर्सचं काय घेतलं, थोडंसं डिफरन्शिएशन मध्ये तुम्ही गडबड करता. टॅन इनवर्सचा हाच आन्सर आहे, फक्त इथे मायनस साइन नसते. तर मग माहिती तुम्ही कॉट इनवर्सला पण मायनस साइन लक्षात ठेवत नाही, म्हणून मी आवर्जून मायनस साइन वाला घेतला, जेणेकरून टॅन इनवर्स मध्ये तुम्ही बरोबर कराल. एवढंच करायचं असतं. ठीक आहे, धन्यवाद. आता पुढचं बघा, तुम्हाला असं म्हणतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ e⁻².1 आणि e² दिलाय 7.389. ठीक, तर सगळ्यांनी चांगलं लक्ष द्या. तुम्हाला आताच सांगितलं होतं की f ऑफ x e⁻².1 आहे, म्हणजे e⁻x आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह पण तेवढाच असतो. त्याचा डेरिव्हेटिव्ह आला f ऑफ x e⁻x. नाव आता व्हॅल्यू करायची, किती आहे तुमच्याकडे व्हॅल्यू 2.1 आहे. 2.1 आहे, त्याला स्प्लिट करा 2 + 0.1. हे जमलं पाहिजे. हे जमलं म्हणजे सगळं झालं. मग एखाद्या मुलाला प्रश्न, सर 1.99 असेल तर, मग 1.99 असेल तर तुम्ही याला असं मायनस करा, कारण तुम्हाला ऍक्च्युअली स्क्वेअरची व्हॅल्यू दिली आहे ना.
स्क्वेअरची व्हॅल्यू दिली आहे तर तुमच्याकडे 2 हा येणं अनिवार्य आहे. आपल्याला इथे 2 पाहिजेच, तो प्लस मध्ये असो की मायनस मध्ये असो, कारण 2 जर नाही आला तर तुम्ही ई स्क्वेअर वापरू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट खुलासा करतो की तुम्हाला जर एखाद्या प्रश्नामध्ये काही गिव्हन्स व्हॅल्यू दिल्या असेल तर त्याचा यूज होणं अनिवार्य आहे. समजा त्या व्हॅल्यूचा यूज नाही झाला असेल तर समजायचं तुमचा खात्रीनं चुकलेला आहे, कारण त्या व्हॅल्यू तुम्हाला यूज करायसाठी दिलेल्या आहे. असं उगाचच काहीतरी औपचारिकता म्हणून नसते. तर म्हणून त्या पण गोष्टी तुम्हाला गृहीत धरायच्या आहेत. तर असो, तर हे आता तुम्हाला पटलं असेल की 2 येणं अनिवार्य आहे. आणि याला प्लसच का केलं, कारण हा जो 2.1 आहे तो 2 च्या नेक्स्ट नंबर आहे, म्हणजे पुढीलचा नंबर आहे. 1.9 हा जो आहे तो 2 च्या आधीचा नंबर आहे, म्हणजे सबट्रॅक्शन. आणि पुढचा नंबर असेल तर ऍडिशन. एवढं सोपं लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, वी टेक a ची व्हॅल्यू तुम्ही 2 घ्यायची आणि h ची व्हॅल्यू तुम्ही 0.1 घ्यायची. आता हा जो 2 आहे तो कुठे पुट करायचा, दोन्ही फंक्शन मध्ये ना. तुम्हाला जे वारंवार सांगतो आहे, दोन्ही फंक्शन मध्ये म्हटलं तर इथे येणार f(2) येणार. f(2) आला तर इथे येणार e स्क्वेअर. आता e स्क्वेअर तुम्हाला दिलेला आहे, किती आहे 7.389, बरोबर. आता इथे येणार f'(a) म्हणजे f'(2), इथे e स्क्वेअर, हा पण येणार 7.389. कळलं. आता हे कुठे पुट करायचं, वी नो दॅट, म्हणजे आपल्या ब्रँडेड फॉर्म्युल्यामध्ये. तर इथे येणार f(a) प्लस h, इथे येणार f(a) प्लस h f'(a). ठीक, f(a) म्हणजे 7.389 प्लस h ची व्हॅल्यू किती आहे 0.1 आहे. हा पण f'(a) ची व्हॅल्यू पण तीच आलेली आहे 7.389. आता लक्ष द्या, 7.389 बघा, कोणत्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय करा, काही चेंजेस होणार नाही. पण पॉइंट हा नंतर एक डेसिमल आहे, एक नंबर आहे, याचा अर्थ एक पॉइंट तो एक्सटेंड होणार, म्हणजे हा इकडे येणार 0.7389. पहा दोघांमध्ये काय फरक पडला, नंबर बदलला नाही पण 7 पॉइंट होता आता 0.7 झाला. मग आता हे बरोबर ऍड करायचं, वाटल्यास इथे कॅल्क्युलेशन साइडला करा. 7.389 इकडे 0.7389, इकडे 0 घेतला तरी चालेल ऍडिशन साठी. 9 हे 7 आले, इकडे 1 कॅरी झाला, हा 12 झाले. हे किती झाले 8 आणि 3 12, हे 9 आले, हे 17 झाले, 1 कॅरी झाला. 8 4 जा 12, इथे कॅरी 1 आला, 8 3 1, बरोबर. आणि हे आले 8, म्हणजे तुमचा आन्सर आलं 8.1279. बरोबर. ऍक्च्युअली आन्सर टॅली करणं फार महत्त्वाचं आहे. इथे माहिती का, एखादी डेसिमल, एखादी नंबर इकडे तिकडे झाला तरी तुमचे लास्ट मार्क गेले. आणि इथे ते होणार आहे म्हणजे इथे, कारण ऍक्च्युअली डेसिमलचाच कार्यक्रम आहे ना. तुम्ही जर हाच नंबर इथे ठेवला असता तर लास्ट आन्सर गेलं होतं. तुम्ही म्हणाले असते की सर 0.1 ने मल्टिप्लाय केलं काहीच नाही होतं, 1 ने मल्टिप्लाय केलं तर काहीच नव्हतं. 0.1 मुळे पॉइंट इकडे कमी होतो, कारण इकडे होता पॉइंट नंतर एक डिजिट, इकडे होता पॉइंट नंतर 3 डिजिट. याचा अर्थ येणाऱ्या आन्सर मध्ये पॉइंट नंतर टोटल 4 डिजिट यायला पाहिजे. 1 2 3 4 आपण बरोबर केलं. कळलं सगळ्यांना. अशा प्रकारे छोटे छोटे न्यूमरिकल आहे. पॅटर्न पण हाच वापरायचा आहे, काही पॅटर्न मध्ये चेंज नाही. कॅल्क्युलेशन काळजीने हाताळायची, एवढीच काळजी तुम्हाला घ्यायची. आता थोडेसे वेगळे म्हणजे थोडासा एक्स्ट्रा डोकं लावावं लागते. जसं आता इथे दिलेलं आहे log to the base e of 10, आणि तुम्हाला आणि इथे एक व्हॅल्यू दिलेली आहे, याचं काढायचं आहे log to the base e of 10 equal to 2.3026. ठीक आहे, याची ही व्हॅल्यू दिलेली आहे जी आपल्याला पुढे कामात येणार आहे. ऍक्च्युली इथे काय झालेलं आहे, थोडासा मी क्वेश्चन लिहिलाय ना, ऍक्च्युली दिसलं 101.
हा क्वेश्चन आहे. मी तो क्वेश्चन थोडासा मागे पुढे लिहिला. आता बघा, तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे याचा यूज होणार आहे, हे कन्फर्म झालं. याचा यूज होणार आहे, हा इथे 10 आहे म्हणजे तुम्हाला 10 च्या रिलेटेड किंवा 10 च्या मल्टिपल मध्ये असणारा नंबर पाहिजे. आणि जर तो 10 च्या मल्टिपल मध्ये असणारा नंबर मिळाला तरच या व्हॅल्यूचा यूज होणार. तुम्ही म्हणाल सर 9 मिळाला होता, 81 मिळाला होता, शक्य नाही. कारण 81 आणि 10 चा काही रिलेशन नाही. 100 चालणार, 1000 चालणार, अशा प्रकारचं. सगळ्यात पहिलं इथे लक्ष द्या. आणि f of x येणार तुमचा, आपण या नंबरला x घेतो, log to the base e of x. पहिलं काम याला माहिती आहे, याला अजून एकदा स्टँडर्ड लिहिणं गरजेचं आहे. कसं, याला असं लिहावं लागते log to the, या वरच्या फंक्शनला पण लॉग लावा, खालच्या फंक्शनला पण लॉग लावा. कोणता फॉर्म्युला वापरायचा, log to the base a of b which is equal to log b upon log a. हा फॉर्म्युला कधी वापरायचा, हा फॉर्म्युला तेव्हा वापरायचा जेव्हा तुमच्या लॉगॅरिथमिक फंक्शनला बेस असेल. हा a हा बेस होता, इथे e हा बेस होता, म्हणून वरच्याला एक वेगळा लॉग, खालच्याला एक वेगळा लॉग. ठीक आहे. आता परत एक गोष्ट इथे लागणार आहे. हा जो log e आहे, तुम्हाला याच्या आधीच्या कुठल्या तरी टॉपिक मध्ये शिकवलं होतं. log e हा 1 असतो, म्हणजे log x upon 1 आला तर हे कंप्लीट आन्सर आला log x. हे कोणाचा आन्सर झाला f of x. तुम्ही म्हणाल की सर हे आन्सर मध्ये काय गडबड आहे. नाही, याची गरज आहे फॉर कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन तुम्हाला कळलं पाहिजे दोघांचा फरक काय आहे. फॉर डेरिव्हेटिव्ह अभ्यास करताना बऱ्याचदा संभ्रम होतो, सरांनी 2 व्हॅल्यू का काढल्या याचं कारण कळलं पाहिजे. की ही जी व्हॅल्यू आहे ही कॅल्क्युलेशन साठी फायद्याची आहे, पण ही जी व्हॅल्यू आहे ही डेरिव्हेटिव्ह साठी फायद्याची आहे. म्हणून आपण त्या लॉगला आपण या लॉग मध्ये कन्वर्ट केलं. आता त्याला अतिशय सहजपणे डिफरन्शिएट करायचं. सहजपणे डिफरन्शिएट केलं तर f डॅश ऑफ x येणार log of x. log of x चा डेरिव्हेटिव्ह किती आला, हा log x होता ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x आला. आता जो नंबर आहे तो 101 आहे. 101 ला मी तुम्हाला म्हणालो होतो ना 10 च्या मल्टिपल मध्ये एक्सपांड करायचा. तर मग इथे तुम्ही लिहायचं नाव 101 इज इक्वल टू 100 प्लस 1. आता जो 100 मिळाला आहे तो 10 चा मल्टिपल आहे. तर तुम्ही इथे लिहायचं वी टेक काय घेतलं, a ची व्हॅल्यू 100 येणार आणि h ची व्हॅल्यू 1 येणार मल्टिपल. मग हाच 100 तुम्हालाही माहिती आहे, एकदा मेन क्वेश्चन मध्ये कारण कॅल्क्युलेशन आहे, आणि एकदा कशात पुट करायचा, डिफरन्शिएशन मध्ये पुट करायचा. बरोबर लक्ष द्या. तर therefore f of a equal to f of 100 इथे येणार log to the base e of 100. बरोबर. आता तो जो e of 100 आहे त्याला मी 10 चा स्क्वेअर लिहितो. इथे लिहिलं मी log to the base e of 10 स्क्वेअर. आता काय करणार लिहिल्यानंतर, आता तुम्हाला हा log चा फॉर्म्युला माहित पाहिजे. log to the base n equal to n log a. ठीक. मग तो 2 खाली आणायचा, 2 खाली आणला, इथे येणार 2 into log to the base e of 10. बघा तो 2 खाली आला, log to the base e of 10 याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. पहा हे इथे पुट करायचं. मी तुम्हाला बोललो होतो ना व्हॅल्यूची गरज पडणार, आणि नाही पडली तर चुकलं म्हणून अधिकृत गृहीत धरायचं, चेक करायची गरजच नाही. 2 into 2.3046 26 याचा अर्थ तुम्हाला f of a ची व्हॅल्यू किती मिळाली, 4.6052. कन्फर्म झालं. आता दुसरं काय काढायचं, f डॅश ऑफ a काढायचा. f डॅश ऑफ a म्हणजे तुम्ही काढलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये 100 पुट करायचे. इथे पुट केले 1/100, इथे येणार 1/, बघा अतिशय सोपं आहे. जेव्हा 100 ने एखाद्या नंबरला डिवाइड करता 1 वर 2 0 आहे, खाली 2 0 लिहायचे. आणि 1च येणार ना, कारण 1 ला 1 ने डिवाइड करा. इथे 1 वर 2 0 होते म्हणून इथे पॉइंट नंतर 2 डेसिमल डिजिट यायला पाहिजे. झालं याचं डिव्हिजन. समजा 10 ने डिवाइड केलं तर 0.1 घ्यायचे. 1000 ने डिवाइड केलं तर आधी 3 0 लिहायचे, पण डेसिमल देताना पहिल्या 0 नंतर द्यायचा. तुम्हाला डिवाइड करून पाहायची गरज नाही. मग प्रेमाने फॉर्म्युला लिहायचा, सगळं प्रेमानच पाहिजे. a प्लस h घेतला, बरोबर. इथे असं अप्रॉक्सिमेशनचं साइन द्यायचं. मग इथे f ऑफ a घ्यायचा, इथे h इंटू f डॅश ऑफ a हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. f ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे, 4.6052 प्लस h ची व्हॅल्यू किती आहे, h ची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे
एच कुठे गेला, हा एच म्हणजे 1, इथे येणार 1 × 0.01 बरोबर. तर हा येणार 4.6052 + 0.01. खूप डोकं लावा, पॉइंट नंतर सेकंड डिजिट आहे, इकडे पॉइंट नंतर सेकंड डिजिट आहे, म्हणजे हे दोघं ऍड होणार, कळलं का. बाकी कोणीही चेंजेस होणार नाही, म्हणजे आन्सर येणार 4.6152. आन्सर संपलं. तिकडे जर थर्ड डिजिट असता तर 5 सोबत ऍड झाला असता, फर्स्ट डिजिट असता तर 6 सोबत ऍड झाला असता, पण तो सेकंड डिजिट होता म्हणून तो 0 सोबत ऍड झाला. सेकंड डिजिट कुठला, पॉइंट नंतरचा सेकंड डिजिट. अशा प्रकारे तुम्हाला असे कोणतंही न्यूमरिकल सॉल्व्ह करता येईल. याच्यातलं एक टिपिकल न्यूमरिकल घेऊ ज्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएशन करायच्या आधी बरंच काही करावं लागणार आहे, आणि ते सगळं केल्यानंतरच तुम्हाला डिफरन्शिएशन करता येईल. आणि मग एक लास्ट न्यूमरिकल, असे 2 न्यूमरिकल घेऊ, आणि आय होप की तुम्हाला हे चांगलं समजेल, कारण हा याच्यामधलं परीक्षेत येणार आहे, हे तर खात्री आहे. 2 मार्काला येईल, 3 मार्काला येईल, 4 मार्कला येईल, कोणतं तरी येईल, पण एक येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे log to the base 10 of 1016 आणि व्हॅल्यू दिलेली आहे log to the base 10 of e 0.4343. बघा खूप महत्वाचं आहे हा न्यूमरिकल. 4 मार्कला बोर्डात कधीतरी आलेला पण त्याचं कारण पण तसंच आहे. हा न्यूमरिकल बोर्डात का आला 4 मार्कला, आपलं ठरल्याप्रमाणे आपण जो मेन नंबर असते त्याला हेच घेतो, घेतला, याला तुम्हाला कधीच डिफरन्शिएट करता येणार नाही. कोणी विचारलं का, त्याचं कारण आहे याचा बेस जो आहे तो 10 आहे. आपल्याला डिफरन्शिएट करायसाठी बेस हा e पाहिजे. जर तुमच्या डिफरन्शिएशनचा बेस e असेल तरच तुम्ही डिफरन्शिएशन करू शकता, तर तो येणार पण नाही असा. त्याला तुम्हाला आधी स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आणायला लागेल. ऐका, याला log x upon log 10 लिहायचं कसं, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे ना, log to the base a of b इक्वल टू log b upon log a, हा याचा मेन फॉर्म्युला आहे. आता log 10 आहे, याला वर खाली log ने मल्टिप्लाय करायचं. पहा हे गणित म्हणून महत्वाचं आहे. तुम्हाला परत हे सांगतो, हे कॅल्क्युलेशन साठी उपयोगात येणार आहे. फॉर कॅल्क्युलेशन या व्हॅल्यूची गरज आपल्याला कॅल्क्युलेशन साठी परत लागणार आहे, आणि आता जे काढताय ते डिफरन्शिएशन साठी. तर याला कसं करायचं, log x आहे, वर log e ने मल्टिप्लाय, वर खाली log e ने मल्टिप्लाय करायचं. log to the base 10, परत हाच फॉर्म्युला वापरायचा. log to the base e of x into इथे येणार log to the base 10 of e. log to the base 10 of e ची गरज पडत आहे म्हणजे तुम्ही करेक्ट आहे. जर तुम्हाला या व्हॅल्यूची गरज इथे पडत नसेल, तुम्ही समजायचं खात्रीने चुकले आहे तुम्ही, काही कुठे विचारायची गरज नाही, कारण हे अनिवार्य आहे ना म्हणून. तर हे झालं 0.4343, इथे येणार log x, इथेच वाटल्यास लिहिलं तरी चालेल, हे असं लिहायचं 0.4343 बरोबर. मी याला समोर केलं, ठीक आहे. आता याला लिहिताना असं लिहिलं तरी चालेल 4343 into log x, एवढं तुम्हाला गृहीत धरता येते कारण डिफरन्शिएट करायचं आहे ना. आणि log x तुम्ही म्हणाल सर हे डायरेक्ट आलं का, नाही डायरेक्ट नाही आलं. बघा याला आपण परत असं लिहू शकतो log x by log e, आणि इथे log x upon 1 म्हणजे log x आला. बघा प्रत्येकाचं कारण देता येईल आणि प्रत्येक गोष्ट समजून पण घेता येईल. आता डिफरन्शिएशन करा फॉर डेरिव्हेटिव्ह. ठीक, आता याला डिफरन्शिएशन केलं तर 0.4343 तसाच राहणार, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार, log x चा. यालाच तुम्ही बरोबर लिहायचं 4343 upon 3 upon x. तुम्हाला आधी हे चेक होणार, हा जर न्यूमरिकल बोर्डात आला तर तुम्हाला पहिलं हे चेक केलं जाईल की खरं त्याला हे असं कन्वर्ट करता आलं का. ऍक्च्युली हे जे पोर्शन होतं ते कशासाठी घेतलं आहे आपण, कॅल्क्युलेशन साठी, आणि हा जो पोर्शन आहे तो कशासाठी घेणार आहे, तो डिफरन्शिएशन साठी, आणि डेरिव्हेटिव्हच्या खाली हा x पण आला पाहिजे. आता एकदा आपण a ची व्हॅल्यू ठरवायची आहे. आता आपण a ची व्हॅल्यू ठरवून घेऊ. आपल्याकडे मेन टर्म आहे 1016, तर इथे लिहितो मी नाव 1016 इक्वल टू त्याला स्प्लिट करा 1000 + 16 बरोबर.
तर इथे येणार वी टेक a इक्वल टू 1000, h इक्वल टू 16, बरोबर. आता तो a ची जी व्हॅल्यू आहे ते दोघांमध्ये पुट करा. तर f ऑफ a इक्वल टू f ऑफ 1000, f ऑफ 1000 आहे ते कुठे पुट करायची, f ऑफ 1000 हे इथे पुट करायची. log टू द बेस 10 इथे येणार 1000 काय आहे 10 चा क्यूब आहे. log टू द बेस 10 इथे येणार 10 चा क्यूब, म्हणजे हा 3 समोर येणार. काय फॉर्म्युला, log a टू दी पॉवर n इक्वल टू n log a. सेम नंबर आले, सेम नंबर आले. 3 into 1 म्हणजे तुमचा पहिला आन्सर 3 आला. जर पॉवर फंक्शन असेल तर n ला खाली आणायचं. हे लॉग मध्ये डिफरन्शिएशनच्या तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये याचे खूप सारे क्वेश्चन्स आहे आणि मी तुम्हाला ते लॉग घेत आणि अनेक न्यूमेरिकल मध्ये सांगितलेलं आहे. हा झाला f ऑफ a चा पार्ट. आता काय करायचं, f डॅश ऑफ a. f डॅश ऑफ a म्हणजे तुम्ही जो डेरिव्हेटिव्ह पोर्शन काढला होता त्या x च्या ऐवजी परत 1000 पुट करा. तर इथे येणार 0.4343 अपॉन 1000. याच्या आधीच्या न्यूमेरिकल मध्ये सांगितलं होतं एखाद्या नंबरला 100 ने किंवा 1000 ने डिवाइड करायला काय करायचं बघा. 3 0 आहे ना, पॉइंट नंतर 3 0 देऊन द्या, झाला आन्सर. 1 2 3 4 3 4 3 संपलं. आता मेन फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. मग इथे घ्यायचं वी नो दॅट, इथे येणार f ऑफ a प्लस h, इथे येणार f ऑफ a प्लस h f डॅश ऑफ a. तर f ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे, f ऑफ a ची व्हॅल्यू 3 आहे, प्लस h ची व्हॅल्यू किती आहे, h कुठे गेला तो बघा 16 आहे, 16 आहे. f डॅश ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे, f डॅश ऑफ a ची व्हॅल्यू 0.004343. तुम्हाला आता लास्ट आन्सर काढायचा आहे. त्याच्या आधी तुम्ही या 16 नी 4343 ला मल्टिप्लाय करा. इथे जेव्हा तुम्ही 4343 ला 16 नी मल्टिप्लाय करा, 6 3 जा 18, हे झाले 24, 24 प्लस 1 25 कॅरी 2, 6 3 जा 18, 18 प्लस 2 इज 20, अगेन 2 इज 24, हे झाले 26, बरोबर. इथे येणार 3 4 3 4. तर हे आले 8 8 4 9 आणि हे किती झाले 6, बरोबर. तर तुम्ही याला लिहू शकता 3 प्लस. आता मोठी अडचण आहे, पॉइंट नंतर किती डिजिट आहे काउंट करा. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5. ठीक, तुम्हाला पाहिजे 7, कारण इकडे होते 1 2 3, 1 2 3 4 5, 2 0 द्यायचे आणि मग डेसिमल द्यायचा. हे तुम्ही नंतरही करू शकता. 0.0069488. आता तुम्हाला ऍडिशन करताना फर्स्ट आहे ना, याला ऍड करा, कारण याच्यानंतर काही नव्हतं म्हणून. 3.0069488. अशा प्रकारे हे असे थोडे